नमस्कार मंडळी, मी भावना कुणाल दिवटे काशवी फूडमध्ये आपलं स्वागत करीत आहे। माझ्या घरच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मी छान कुरकुरीत तिळाचे लाडू बनवले आहे। आज आपण त्याची रेसिपी वाटी आणि वजनी अशा अचूक प्रमाणात मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी स्टार्ट करूया। हे मी अनपॉलिश गावरान तीळ घेतले आहे। वजनी पाव केजी आहे आणि वाटीने या 2 वाट्या मी तीळ घेतलेले आहेत। ते स्वच्छ करून आपण छान मंद आचेवरती त्याला खरपूस असे भाजून घेणार आहोत। त्याच सेम वाटीने आपण 1 वाटी वजनी बघायला गेलं तर 100 ते 125 ग्राम शेंगदाणे आपण घेतलेले आहेत। शेंगदाणे देखील आपण खरपूस भाजून घेणार आहोत। गार करून त्याला साल काढून ओबडधोबड वाटून घेऊ। सेम वाटीने आपण इथे 2 वाटी चिकीचा गूळ घेतलेला आहे। वजनी पाव केजी आहे। कढईत आपण 2 चमचे साजूक तूप घालून गूळ मंद आचेवर आपण वितळवणार आहोत। गूळ वितळवताना गॅस कुठेही फास्ट करायचा नाहीये, सर्व प्रोसेस मंद आचेवर करायची आहे। 3 ते 4 मिनिटात आपला पाक तयार होतो। एका वाटीत पाणी घेऊन मी त्यात पाक चेक करत आहे। पाकाची अशी गोळी होत आहे आणि टणक असा आवाज येत आहे। पाक आपला तयार आहे। आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण टाकलेला आहे, म्हणजेच खायचा सोडा। खायचा सोडा घातल्यानंतर आपण तीळ आणि शेंगदाणे पटकन ॲड करून एकजीव करून घेणार आहोत। ही प्रोसेस खूप जलद करायची आहे। हे लाडूचे मिश्रण तयार आहे। थोडं तूप घेतलेलं आहे आणि एका ताटाला मी तुपाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे। मिश्रण गरम असतानाच पटापट आपल्याला लाडू वळवायचे आहे आणि गोल गरगरीत असे माझे झटपट अर्धा तासात हे लाडू तयार झालेले आहेत। सांगितलेल्या प्रमाणात माझे 50 लाडू तयार झालेले आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब